आमचे खासदार डॉक्टर कॅप्टन विजयाटो फर्नांडीस, आमचे गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीचे ट्रेजरर बाब अरविंद थोरात, आमचे उत्तर गोयचे जिल्हा अध्यक्ष बाब गिरीश शिरोडकर, त्याचबरोबर आमचे मदीं आसात आमच्यो साऊथ गोवाच्यो दोन ZP फ्रॉम नुवे बाब एंथनी ब्रगांजा, त्याचप्रमाणे बाणावलेच्यान आमचे बाय लुइजा रॉड्रिग्स. जो ZPचो निकाल काल जालो, पयल्या सुवातेर हांव समेस्त गोंयकारांक, उत्तर गोंय तशेंच दक्षिण गोंयच्या गोंयकारांक हांव धन्यवाद म्हणटा. आनी तांणी जो विश्वास काँग्रेस पक्षाचेर दाखयलो आनी जो ट्रस्ट दवरला, ताका लागून वी वूड लायक टू थँक द वोटर्स ऑफ गोवा. जर तर आमी एनालिसीस जर करत जाल्यार आमचे एक्सपेक्टेशना प्रमाणे थोड्यो सीट काही मार्जिनान गेल्यो, विच इन डिटेल इंट्रोस्पेक्ट विल डू की बूथ वायज खंय कमी पडले, खंय आमची ऑर्गनायझेशन थंय कमी जालें. उत्तर गोंयाक आमी दोन सिटां जिखल्यात, एक शिरसय आनी एक हल्डोना. त्याच बरोबर उत्तर गोंयान 7 जाग्याचेर काँग्रेस पार्टी सेकंड प्लेसीचेर आयला. विथ अ व्हेरी थोड्या जाग्याचेर वी लॉस्ट एक सीट आमी 253 मतांनी आमचे पडले, एक सीट आमचे 643 मतांनी पडले, एक सीट आमचे 700 मतांनी पडले. असे काहीशे कमी मार्जिनान आमची सिटां नॉर्थ गोवाक 3 सारखी कमी मार्जिनान गेली आनी टोटल 7 प्लेसीस काँग्रेस पार्टी हेज कम सेकंड इन नॉर्थ गोवा. साऊथ गोवाचो जर आमी निकाल पळयत जाल्यार 8 जाग्याचेर हे वॉन आनी 5 जाग्याचेर हे कम सेकंड. कोलवा आमचे 700 मतांनी गेले आनी बारशें वी लॉस्ट बाय अबाउट 620 वोट्स. दीज आर द 2 प्लेसीस जे नॅरो मार्जिनान गेला. त्याचप्रमाणे टोटल 5 जाग्याचेर वी हॅव कम सेकंड. सो ओवरऑल जर तर रिजल्ट म्हणजे काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड अलायन्स जे ह्या ZPक आशिल्ले, आमचे अलायन्स पार्टनरान एक सीट राया हे जिखिल्ले आसा. त्याच बरोबर आमी इंडिपेंडंट जे सपोर्ट करताले तातूंतले एक सीट कोलवाळेचे दॅट इंडिपेंडंट हेज वॉन. सो टोटल आमी आमचे विथ अलायन्स पार्टनर आनी जे इंडिपेंडंटांक आमी सपोर्ट करताले ती टॅली जर पळयत जाल्यार काँग्रेस 10, गोवा फॉरवर्ड 1 आनी इंडिपेंडंट 1 अशे टोटल 12 विच आर अगेन्स्ट दीस गव्हर्नमेंट हेज वन इन द ZP. हांव सगळे आमचे बाकीचे जे उमेदवार कॅन्डिडेट्स जे आशिल्ले तांकां शाबासकी दिता की म्हाका दिसता इन व्हेरी शॉर्ट टायम एवरीबडी पुट इन देयर हार्ड वर्क, एवरीबडी पुट इन द एफर्ट्स. आनी आय थिंक वन एक गोष्ट आमी ह्या इलेक्शनांतल्यान म्हाका दिसता घेवपाक जाय, ती म्हणल्यार म्हाका दिसता काँग्रेस हेज इमर्ज्ड एज अ सिंगल लार्जस्ट ओपोजिशन फॉर दीस लोकल बॉडी ZP इलेक्शन्स. समज जर आमी बाकीची सगळी सिटां जर तर ऍड केली इंडिपेंडंट आनी बाकीच्या पक्षाची, ताच्या पेक्षा काँग्रेस पार्टी अलॉंग विथ अलायन्स पार्टनर इज वे अहेड कंपेर्ड टू ऑल. काहीशे जाग्याचेर आय थिंक आमचे दोनूय जिल्हा अध्यक्ष आमचो दक्षिण गोंयचो अध्यक्ष इज बिझी इन रॅलीज. मोस्ट ऑफ आवर कॅन्डिडेट्स कुडंट कम, दे आर बिझी इन देयर रिस्पेक्टीव मतदारसंघ आनी रॅली काडिल्ल्यो आसा, पूण देवळांनी वतात. बट परत एकदां हांव तांकां सगळ्यांक गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीन धन्यवाद करता. कित्याक म्हाका दिसता ह्या फावट मॅक्झिमम जाग्याचेर एक डेमोक्रेटीक प्रोसेस पार्टीन फॉलो केलो. जो ग्रासरूट लेवला वयल्यान जे ब्लॉका थ्रू आमचे कॅन्डिडेट्स आयले ते मागीर डिस्ट्रिक्टांतल्यान रेकमेंडेशन दिलें आनी प्रदेश इलेक्शन कमिटी सिलेक्टेड गूड यंग कॅन्डिडेट्स, खास करून महिलांक आमी खुबशे एम्पावरमेंट दिवपाचो ह्या फावट प्रयत्न केलो. टोटल 36 जाग्याचेर आमच्यो 36 आनी गोवा फॉरवर्डाचे 9 उमेदवार असे टोटल 45 उमेदवार आमी पुराय गोंयभर घातिल्ले. सो 36 भितर 12 जागो जनरल कॅटेगरीन आशिल्ल्यो
where party had the privilege, if they wanted they could have given to general category. पूण त्या 12तले फक्त एक सीट जर आमी सोडलें उसगांव गांजे जाल्यार बाकीची सगळी सिटां ही आमी बहुजन समाजाक आनी मायनॉरिटीक दिल्ली आसा, which shows that Congress party is dedicated to work for the बहुजन समाज and minority of the state of Goa. ह्या इलेक्शनाचो रिजल्ट booth wise analysis आमचे चालू आसा, that will help us to strengthen ourselves, that will help us to improve and make us more stronger for 2027 general election जे कदाचित अर्ली पार्ट ऑफ 2027 जातले. ह्या इलेक्शनांतल्यान आमकां कांयश्यो गोष्टी शिकपाक मेळ्ळ्यो, कशा पद्दतीन लोक वोटिंग करता. That sentiment was always against the government. Certain constituencies where anger was there, certain constituencies where anti-BJP element, anti-BJP vote जो आशिल्लो तो म्हाका दिसता ह्या फावट आमकां ह्या लोकल बॉडी इलेक्शनाक पळोवपाक मेळ्ळो. जनरली लोकल बॉडी इलेक्शनाक एंटी इन्कम्बन्सी लागना, बिकॉज ह्या फावट म्हाका दिसता भारतीय जनता पार्टीन सगळे प्रकारचे फोर्सीस यूज केले. पयशाचे फोर्स आसतले, एडमिनिस्ट्रेटिव्ह फोर्स आसतलो. म्हाका दिसता पयल्यांदा अशें जालां आसतलें की गोंयांत एक मुखेलमंत्री लोकल बॉडी झेडपी इलेक्शनाक डोर टू डोर घरांनी लोकां कडेन भोंवलो. आमकां म्हायती जी आतां मेळटा, जे आमचे सोर्सीसाक आय थिंक इट इज आउट इन पब्लीक की एका सरपंचान आरोप केला की बीजेपीच्याच एका मंत्र्यान पैसे दिले आणि सांगले की काँग्रेसीक वोट घालू नका तर दुसऱ्या पक्षाक वोट घाला. सो दिस ऑल नाव इफ यू जॉइन द डॉट्स जाल्यार म्हाका दिसता जे प्रॉक्सी जे आशिल्ले और जे प्रॉक्सी आसा हे म्हाका दिसता दिसून येता आणि गोंयकार हे हुशार आसा. म्हाका दिसता आम आदमी पार्टी एक चॅनलान म्हाका विचारलें की आम आदमी पार्टी हाव यू सी मागीर रिजल्ट्स आनी गोंयकारांनी आम आदमी पार्टीक गोंयांत तांचो अस्तित्व कितें आसा हें म्हाका दिसता उघड जाल्लें आसा. तांचे 2 आमदार जे आसा ते दोनूय आमदाराच्या मतदारसंघात वेर द प्रेझेन्स इज स्ट्रॉंग. वी हॅव वॉन बोथ द सीट, वी हॅव वॉन 2 सीट्स. एक सीट आमचे थंय काही मतांक लागून ते गेले, पूण थंय जे बाकीचे कॅन्डिडेट्स जे आशिल्ले ते देवर बीजेपी बॅक्ड कॅन्डिडेट्स. सो म्हाका दिसता हातूंतल्यान आमच्या इन्चार्जानूय आज एक ट्वीट घातिल्लें आसा ऑन आम आदमी पार्टी. आनी म्हाका दिसता येता त्या 2027च्या निवडणुकीत गोंयकारांनी म्हाका दिसता दीस झेडपी रिजल्ट हॅज शोन दॅट द फायट इज बिटवीन काँग्रेस आनी BJP. I mean, to be precise, alliance of Congress and Goa Forward versus the BJP. हे म्हाका दिसता झेडपीच्या आंकड्यांनूय दिसता, वोट शेअरानूय दिसता. ऑफकोर्स आमकां काही जाग्याचेर वी हॅव टू स्ट्रेंथन आवर ब्लॉक्स, वी हॅव टू स्ट्रेंथन आवर ग्रासरूट वर्कर्स इन सर्टन कॉन्स्टिट्युएन्सीज. आज जी स्टुडंट्स इलेक्शन जालें आज 15 वर्सांनी आफ्टर 15 years Goa University Student Councilar NSUI along with Goa Forward has won the election. 9 member committeetले 8-1 we have swept away. एक executive member lost by only 2 votes. So 45,000 भुरग्यांनी स्टुडंट्सांनी ह्या इलेक्शनाक वांटो घेतिल्लो. विच इज वन ऑफ द बिगेस्ट स्टुडंट्स इलेक्शन which happens in Goa. And I think message is very clear. Message is that की जेन्ना स्टुडंट जेन्ना विचार करता तेन्ना बदल हो निश्चित घडटा. आनी म्हाका दिसता आयचे कालचे झेडपीचो रिजल्ट, आयचो स्टुडंट कावन्सिलाचो निकाल आनी ताचो जर रिपोर्ट रिजल्ट जर आमी पळयत तर म्हाका खात्री आसा लास्ट टायम 2020 जेन्ना झेडपी इलेक्शन जाल्लें तेन्ना आमचे आदले प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकराच्या अंडर आमी 4 सिटां, एक नॉर्थाक आनी 3 सावथाक जिखिल्ले. ह्या फावट
की 4चे काँग्रेस पार्टी हॅज गॉन टू 10, विच इज अ मल्टिप्लिकेशन फॅक्टर ऑफ 2.5 टाइम्स. 4चे अडेच पटीन वाढून आम्ही 10चेर पावली संख्या. 2022 गोंयकारांनी 11 काँग्रेसीचे आमदार निवडून दिल्ले. सो तोच फॅक्टर समज जर आम्ही 11 आमदारांक जर मल्टिप्लाय केलो तर आंकडो येता 27. सो म्हाका दिसता 2027 काँग्रेसीचे 27 आमदार येतले हाची चिन्ह आमकां दिसपाक लागल्या फ्रॉम द ZP रिजल्ट एंड फ्रॉम द स्टुडंट्स इलेक्शन विच इज हॅपन्ड. आय वूड रिक्वेस्ट अवर खासदार कॅप्टन बिर्याटो तुमकां संबोधीत करचे एंड देन वी विल टेक क्वेश्चन्स. आमचो GPCC अध्यक्ष बाब अमित पाटकर, आमचो नॉर्थ गोवाचो डिस्ट्रिक्ट अध्यक्ष आमचो बाब विरेन शिरोडकर, आमचो ट्रेजरर बाब ऑरविल दोरादो रॉड्रिक्स, आमचे दोनूय विनिंग कॅन्डिडेट्स प्लस बाकीचे पावूंक ना आयज कित्याक तांचे रॅली आसा, सेलिब्रेशन येवपाचे आशिल्ले, दॅट्स वाय वी वर डिलेइंग. सो तांकांय शाबासकी दिता दोगांयकू आमी, बाब स्टेनी एंड बाय लुइजा. आणि पहिले स्वतंत्र जशें आमच्या अध्यक्षान सांगला, इट्स अ व्हेरी बिग सल्यूट टू एवरी कार्यकर्ता ऑफ द काँग्रेस पार्टी, एवरी ब्लॉक. जशें ताणें काम केलें एगेन्स्ट मनी पॉवर, एगेन्स्ट मसल पॉवर, एगेन्स्ट एडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर. एका सिटाचेर आमी आयकलां त्या पुलिसाचें सद्या नांव घेना, PI, ही वॉज कंटिन्युअसली कॉलिंग शेक ओनर्स, पंच मेंबर्स की तुम्ही काँग्रेसच्या कॅन्डिडेटाक सपोर्ट करचे ना, लागीं पासून व्हेचे ना. त्या PIचो खंय बापूय इज अ BJP होल्डिंग सम पोस्ट, ऑर्गनायझेशनल पोस्ट ऑफ द BJP. सो सगळ्या टाइम येवपाचो आसा न्हू. टाइम केन्ना येतलो तो ताणें जशें अध्यक्षान सांगला 2.5 फॅक्टर. दॅट टाइम ऑलरेडी क्लॉक इज टिकिंग. कित्याक बारीक तर पयशांक आनी एक आमी कॅल्क्युलेशन दिता ओवर एंड अबाव जे आमच्या अध्यक्षान दिला. 2022 इलेक्शन जालें ताचे उपरांत आमचे 8 MLA चोरून व्हेले, विकते घेतले. सो 33 वर्सेस 40. आमी तर एव्हरेज काडीत आउट ऑफ 40 33 MLA सध्या तांचे कडेन आसा जाल्यार तांचे कडेन 82.5 म्हणजे ऑलमोस्ट 83% आसा. 83% MLA तांचे कडेन आसा. आणि आता जिल्ह्यात तांचे कडेन आसा 29 आउट ऑफ 50. बारीक पळया कॅल्क्युलेट 29 आउट ऑफ 50 विच वर्क्स आउट टू 58%. म्हणजे 25% पडले. कॅल्क्युलेटर पळय जिल्हा टायमार ग्राउंड लेवलार तर पळय फ्रॉम 83% दे हॅव फॉलन टू 58%. बाय विनिंग 29 आउट ऑफ 50 जिल्हा तांची पर्सेंटेज कम डाउन टू 58%. सो द रिझल्ट ऑर दॅट किंग वॉर्ड आमच्या अध्यक्षान सांगला ऑलरेडी स्टार्ट जाले. सो इट इज अ बिग म्हणजे डिस्टिंक्शनान सारखे सेकंड क्लासीर आयिल्ले आसा. सो आजच्यान टाइम घेना आमी हांगच्यान आमी म्हाका दिसता ब्लॉकां बरोबर आमचो जो काँग्रेसाचो जो बेज आसा खंय ना खंय आमी मातशे लास्ट उठ्ठाले ते आतां सद्या इट इज बीइंग बिल्ट अप. हांगच्यान फुडें वतले एंड वी विल बी देर इन टच विथ एवरी ब्लॉक, इन टच विथ एवरी कार्यकर्ता एट ग्राउंड लेवल की 2027 27 मे 27 म्हणटा ते आमी पुरे करतले. आनी एक फावट सगळ्यांक आमी देव बरें करूं म्हणटा. अमित बाब, तुम्ही जे म्हणला 27 करतले इलेक्शनाक जिखतले म्हणल्यार कशें प्रेस हांगसर बसून प्रेस कॉन्फरन्सीस घेवन तुमी हें करतले काय गांवांनी वचून हें करतले? म्हाका दिसता ZPचो रिजल्ट तुज्या मुखार 4 वयल्यान 10 दिसता आमी प्रेस कॉन्फरन्स हांगा बसून घेतले म्हणून जाले. आनी आमच्या लोकांनी ऑन ग्राउंड काम केलां. तूं बाणावलेचें उदाहरण घे. बाणावले लोकसभाचें जेन्ना इलेक्शन जालें तेन्ना वी वर इन अलायन्स आनी थंय बाय इलेक्शन जालें. इफ यू रिमेंबर, यादीक सांगता, थंय आमी तें अलायन्सान आशिल्लें म्हणून आम आदमीक सोडलें. म्हजो ब्लॉक आज सगळे पुराय ब्लॉक हांगा आयल्या.
लोकांनी म्हजेर प्रेशर हाडिल्लो तेन्ना की ते कित्याक तूं दिता फॉर अलायन्स, वी शूड फायट इट, वी वील वीन दॅट सीट. आनी म्हाका दिसता आज ताजो रिजल्ट हो आमच्या मुखार आसा. 2 एक्स चीफ मिनिस्टर ऑफ आम आदमी पार्टी वर स्टेशन्ड ते, तो रावतालो मरे थंय. कितले पयशे, करोडांनी पयशे थंय घातले तांणी. सो ते तांणी ग्राउंडार काम केलें म्हणून रिजल्ट मेळ्ळा. आनी हो फ्रेंडली फायट म्हणून तो कसलो कॉन्सेप्ट तुमचो? म्हाका दिसता लास्ट टायम हाजेर आमी चर्चा केल्या. आज तुवें मुख्यमंत्र्याक बरो प्रश्न विचारिल्लो, पळयतालो की जे रियल, तुवें ताका खरे प्रश्न विचारिल्ले की जे 2012 पळय तुमी जांकां करप्ट म्हणटाले, जांचेर तुमी एलिगेशनां केल्ली, ते आज तुमचे बरोबर बसल्या. आनी हाजो तुमचो स्टँड कितें हें तुवें भारतीय जनता पार्टीक विचारिल्लें. म्हाका दिसता हें प्रत्येक गोंयकारान हें समजून घेवपाक जाय की भारतीय जनता पार्टी म्हणटा ती लोकांक मिसगायड करपाक, लोकांक दिशाभूल करपाक नंबर 1. आतां रिगार्डींग युअर क्वेश्चन, आय थिंक जेन्ना अलायन्स जावपाचो एक प्रयत्न जालो, कितें आसता इन लार्जर इंट्रस्ट, जर पळयत इन लार्जर इंट्रस्ट देर वर 2 प्लेसीस वेर आमचे कार्यकर्ते, आमचो केडर, आमचो ब्लॉक वर नॉट अग्रीइंग टू सर्टन प्लेसीस इन 2 कॉन्स्टिट्युएन्सीज वेर वी कुडंट सॅनिटायज अवर वर्कर ऑन द ग्राउंड. सो 2 मतदारसंघात इन लार्जर कॉन्टेक्स्ट अलायन्स तोडप हें त्या टायमाचेर योग्य नाशिल्लें. सो आय थिंक अवर हायकमांड हॅज टेकन अ कॉल एट 2 प्लेसीस वीच आय थिंक वी हॅव ब्रीफ्ड ऑल्सो. एक्चुअली तुमचो तो जिखला पळय न्ही, थंय जिखला तो सिद्धेश नायक म्हणून जिखला पळय, तो तुमचे हे फ्रेंडली फायटीचे दोगी तर एकठांय करीत जाल्यार तो थंय कांयच ना. 36 आणि 9 हय. 45 सिटांचे ना ना हे लोकांचो 45 सिटांचे आमी एनालिसीस केला. लोकांचो आरोप आसा हें क्लियर सेटींग आशिल्लें ते सिद्धेश नायक म्हणटा तेका जिखोवपाक. ना म्हाका न्ही, लोक म्हणटा. म्हाका जाल्यार कोणें अशें काय सांगूं. पण हे फ्रेंडली फायट म्हणजे कॉन्सेप्ट राजकारणात असता. राजकारणात म्हणजे इलेक्शनां आसता काय म्हणटा. जिखपाक नाल्यार हरपाक न्ही. So in larger context of Goa, you were expecting us to break the alliance? ना No, but I'm asking you. But you don't feel that because of this you I am will make a I position. am asking you, in larger context of 43 seats, should we have taken a call of breaking the alliance? तुमची एक सीट गेले ना. ते गोवा फॉरवर्डाचे थंय अस्तित्वच नाशिल्लें. अशें हांवें तुका सांगलें की आमचे नॉर्थ गोवाक आनी 3 सिटां व्हेरी नॅरो मार्जिनान गेली, साउथ गोवाक आनी 1-2 सिटां नॅरो मार्जिनान गेली. वी आर एनालायझिंग द रिपोर्ट. देर दे विल नॉट बिकॉज ऑफ द अलायन्स, देर बिकॉज ऑफ मल्टिपल फ्रेंडली फायटी घेतल्यार तुमची 2 सीटाक गेली म्हाका दिसता हें रिपीट जावचें ना परते. तेच म्हणटा तुमचे जे आतां अलायन्स आसतले पळय असेंब्ली इलेक्शनां. आयक सांगता कितें आसा, ZP इलेक्शन, लोकल बॉडी इलेक्शन, वेदर इट इज पंचायत, वेदर इट इज म्युनिसिपॅलिटी और वेदर इट इज जिल्हा. इन गोवा panchayat elections and municipality elections are not fought on party lines, but Jilla Panchayat are fought on party lines. Now this is a platform where you empower your cadre, you empower your worker, or you empower the people who are working for the party for so many years to give them an opportunity to contest. In such cases, if we are not going to empower our cadre to fight elections, then when should our cadre fight elections? Now, ZP election and at 2 places I told you we had to take a call because we didn't wanted to break the alliance also. At the same time, we didn't wanted to disturb our cadre on ground. Now, when it comes in larger context of assembly election, such things will not happen. And in assembly election, these things will not happen and cannot happen. ह्या इलेक्शनांत एक मिनिट अनिल बाब, काल मनोज परबरांनी तुमच्यावर आरोप केले की आणि 2027चं जर पाहिलं तर आरजेसाठी तुमचं दरवाजे खुले असणार आहेत का युतीसाठी? पळय मग अमित बाबांनी नाही हांव एक ताजेरूच एक सांगता. आयज ताणें माफी मागल्या. ते पहिले जे आरोप वन एक इडियम आसा, म्हणणी आसा, वन स्पॅरो डज नॉट मेक अ समर. म्हाका दिसता ताजेर इट समरायझीज एवरीथिंग. वन स्पॅरो डज नॉट मेक अ समर. आमी ल्हान आसतना हें आमकां शिकयल्लें. दॅट समरायझीज
अमित सर. पण आरजीची विक्ट्री सांताक्रूज आणि सेंट लॉरेन्स ह्या मोठ्या मार्जिनान जिंकल्या ते विक्ट्री आणि बाकी कडेन खूप प्रमाणात तेणी वोट घेतले ते कशे पळयता तुम्ही सांताक्रूज खंय सी आय थिंक यू शूड टॉक ऑन फॅक्ट्स खंय मोठ्या मार्जिनान सांताक्रूज एनालायज कर. सांताक्रूज मतदारसंघात सांताक्रूज पंचायत जी आसा देर वी हॅव आय थिंक 1100 इज अवर लीड इन दॅट. In his area, which falls under his assembly constituency, he has retained the votes. पक्षविरोधी किती जणांनी कामं केली आणि त्याच्यावर आम्हाला जे आमका जे कोणे 4-5 किती आहेत कंप्लेंट ऑन दॅट वी हॅव टेकन वी हॅव इश्यूड शो कॉज अँड वी हॅव आस्क्ड फॉर अ डिटेल रिपोर्ट ऑन दॅट अँड नेसेसरी ऍक्शन विल बी टेकन. अमित बाब अनेक व्हिडिओ अर्जी वांगडा केला समज केले जाल्यार चड सिटांची म्हाका दिसता आज आमी आमच्या हाजेर उलोवया, आमच्या वोट शेअराचेर उलोवया, आमची सिटां आमी जिखल्यात ताचेर उलोवया आणि लेट अस सी द परफॉर्मन्स ऑफ काँग्रेस कंपेर्ड टू लास्ट झेडपी इलेक्शन. अमित बाब आनी एक साऊथ गोवाक एक कॅन्डिडेट तुमचो कॅन्डिडेट एक व्हिडिओ व्हायरल जाता तो कितें म्हणटा स्प्लिट ऑफ हिंदू वोट आपूण जिखलो म्हणून कितें एक्झॅक्टली व्हिडिओ व्हायरल सर तुजो जो व्हिडिओ दवरली झेडपी हांवें पळोवंक ना व्हिडिओ. सो झेडपीचो कॅन्डिडेट आसलो तुज्या होम ग्राउंडार तो पडलो पळय सावथाक ते तुजें कितें म्हणणें आहा? फूल गोवा इज माय होम ग्राउंड. बट एक्चुअली तुजो पळय होम टाउन ना हे फूल 36 कॅन्डिडेट आर माय कॅन्डिडेट. येस बट तुज्या होम ग्राउंड म्हणटा स्पेसिफिकली तुजो घरा सी पळय थंय जो वोट शेअर आसा तो इंटॅक्ट आसा. वोट शेअर हालूंक ना. ऑल 36 आर माय कॅन्डिडेट्स. आणि तो रिझल्ट म्हाका दिसता कंपेर्ड टू लास्ट झेडपी इलेक्शन वी हॅव शोड इट. रिझल्ट इज इन फ्रंट ऑफ यू. अनेक 2 मेंबर्स तुमचे एकाचेर तुम्ही नोटीस दिला तेका एल्विस गोमचा आणि सेकंड जो समीर हांगा चिंबल विशाल कोल्हे तेजेर कंप्लेन आसले म्हणटा म्हाका दिसता सी डोंट गेट इनटू इंटरनल पार्टी मॅटर्स. आय हॅव टोल्ड यू समबडी जस्ट आस्क्ड मी द क्वेश्चन. देयर आर 4-5 people whom show cause has been issued, asked a detailed explanation. Party will take an appropriate call. See, regarding reply येवपाक सपोज 5 जाणांक तुम्ही शोकस नोटीस इश्यू केला जाल्यार एल्विस गोमचे एकट्याचेच नाव तुम्ही मिडिया कित्याक शेअर केले? ते मीडियान हायलाइट केला. मिडियाक शेअर केला ग्रुपान येयला तुमच्याच तुम्ही सपोज 5 जाणांक नोटीस इश्यू केला जाल्यार एकट्याकूच कित्याक ग्रुप टार्गेट करू? Today's press conference is on the performance of Congress party. Okay? Internal party matters. Let party. तेणी म्हणले की एकूच नाव तुम्ही कित्याक एकूच नाव पब्लिक तुम्ही केले मीडिया मला शेअर केला ऑफिशियली शेअर केला. 2 जणांनी हे केले बरे पेडणे तालुक्यात एक्सपेल केल्या. पण ती No, नाव see, हायलाइट घातल्या तुम्ही see today's press conference is on. You should ask question on आमचे कशाची खबर? ना पुढे एक बरेच की आज तुम्ही बीजेपी भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्र्यांकडे जिखून हाडून पावना तुमच्यासाठी. ना पण दिस इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 कॉन्स्टिट्युएन्सी. No, I will answer on that. I will busy. Now specifically I will talk of Portalim. If you see, if you compare last ZP results and if you compare 2022 assembly results, significantly the vote share has increased in Portalim. So that is what I'm saying. कि data analysis करा. We have done a complete detailed analysis. See, for Portalim seat, which is his home ground, there Aam Aadmi had got about 8.2% to 1% vote share, and Congress had secured about 16% of vote share. Okay, in that particular year, 2022, Congress party secured 17.72% vote share, whereas the independent secured 62% vote share. RGP secured about 19.8% vote share in Kortalim. 2025 ZP results statistics are telling. Independent from 62 has come down to 53%, so 9% vote share has come down. RGP from almost 20 has come down to 12%, 8% fall. And Congress from 17.7 has jumped to 34%. 17%, almost double the vote share has increased there. Amit Bab, you are happy with your English Congress. BJP is happy with their strike rate. Then who is upset? No, now see, it is BJP, happy? no, one second. पर्सेंटेज डाऊन आहे. वोटर्स आर कन्फ्युज. Please understand that हे तुम्ही बीजेपी विचारपा विसरले. बीजेपीचे
सध्या 33 आमदार आसात एज क्लेम बाय दॅट 2020 बीजेपी स्टँड अलोन 33 ZP मेळिल्ले ह्या फावट बीजेपी 29 ZP मेळ्ळे 4 देंवल्या मरे सो दॅट नोबडी आस्क्ड देम की अरे तुमचे 4 कशे देंवले तुमचे कडेन डबल ट्रिपल इंजिन आहा मरे सध्या वेरेज पयशांचो पळय धुंवर एफोर्ट केला तांणी पळय लोकांचेर पळय प्रेशर हाडल्या लोकांक धमक्यो पळय दिल्या पुलीस इन्स्पेक्टरान तांणी वापर केला एका मतदारसंघांत जस्ट टेकिंग एनालिसीस की शेकाचेर सुद्दां तांकां धमकी दिवन सांगलें की ते वोटचे ते वोट करूं नाका सो असले सिच्युएशनान तूं पळयत जाल्यार तांचो परफॉर्मन्स कमी जाला फ्रॉम 33 they have come to 29 in 2020 they didn't have 33 MLAs एक लास्ट क्वेश्चन ते मनोजन नाव काढलें पळय ताणें सॉरी म्हटलें पळय ठाकरे साहेब तांकां तूं खंय तरी सॉरीची अपेक्षा धरता तेंचे कडेन तेणें तुका कितें म्हटलेलें पयलीं सुद्दां आय थिंक ज्यो गोष्टी रेलेवंट ना ताचेर उलोवन फायदो ना गोंयकार तुका दिसता पिशे आहा गोंयकार पिशे ना ज्यो गोष्टी रेलेवंट आहा ताचेर आमी उलोवया ज्यो ना ताचेर उलोवन म्हाका दिसता तुजो हाचो सगळ्यांचो टायम वेस्ट करना थँक्यू